नमस्कार मित्रांनो, आज आपण 1 जानेवारी भीमा कोरेगाव या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक दिवसाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस केवळ एका युद्धाची आठवण नाही, तर तो शौर्य, स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक जाणीवेचा इतिहास आहे. भीमा कोरेगाव हे गाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. आज हे गाव इतिहासामुळे संपूर्ण देशात ओळखले जाते. 1 जानेवारी 1818 रोजी इथे एक ऐतिहासिक लढाई झाली, जी भारतीय इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण करून गेली. त्या काळात भारतावर पेशव्यांची सत्ता होती. पेशवे ब्राह्मण वर्चस्वाची सत्ता चालवत होते आणि अनेक समाजांवर, विशेषतः महार समाजावर प्रचंड अन्याय आणि अपमान केला जात होता. महार समाजाला गावाबाहेर राहावे लागले, शस्त्र धरण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण नाकारले जात होते आणि माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्कही हिरावून घेतला गेला होता. अशा परिस्थितीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने महार समाजातील तरुणांना सैन्यात भरती करून घेतले. या सैनिकांनी शिस्त, निष्ठा आणि शौर्य दाखवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 1 जानेवारी 1818 रोजी पेशवा बाजीराव दुसरा मोठ्या सैन्यासह पुण्याकडे निघाला होता. त्याला रोखण्यासाठी ब्रिटिशांची एक छोटी फौज भीमा कोरेगाव येथे थांबली. या फौजेत सुमारे 800 सैनिक होते. त्यातील मोठा भाग महार समाजातील सैनिकांचा होता. दुसरीकडे पेशव्यांची फौज 20 ते 25 हजारांच्या आसपास होती. संख्या, शस्त्रास्त्रे आणि सत्ता या सर्व बाबतीत पेशव्यांची फौज खूप बलाढ्य होती. तरीसुद्धा महार सैनिकांनी कोणताही भय न बाळगता युद्धाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या लढाईत महार सैनिकांनी अपार शौर्य दाखवले. त्यांनी माघार न घेता शेवटपर्यंत संघर्ष केला. या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला. या विजयस्तंभावर महार समाजातील शहीद सैनिकांची नावे कोरलेली आहेत. हा स्तंभ आजही उभा राहून त्या शौर्याची साक्ष देतो. हा विजयस्तंभ केवळ ब्रिटिश विजयाचे चिन्ह नाही, तर तो दलित समाजाच्या स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा इतिहास सांगतो. ज्यांना कधी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेला, त्यांनीच या लढाईत इतिहास घडवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या इतिहासाला नवे सामाजिक महत्त्व दिले. त्यांनी भीमा कोरेगावला भेट दिली आणि या विजयाला दलित समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनवले. बाबासाहेबांनी सांगितले की हा विजय म्हणजे गुलामगिरी विरुद्धचा संघर्ष आणि आत्मसन्मानाने उभे राहण्याची प्रेरणा आहे. त्यानंतर 1 जानेवारी हा दिवस केवळ एक ऐतिहासिक दिवस न राहता तो चैतन्य, प्रेरणा आणि जागृतीचा दिवस बनला. दरवर्षी हजारो लाखो लोक देशाच्या विविध भागांतून भीमा कोरेगाव येथे येतात. ते विजयस्तंभाला मानवंदना देतात, शहीदांना आठवतात आणि समानता, न्याय व बंधुतेचा संदेश घेऊन परत जातात. आजच्या काळातही भीमा कोरेगावचा इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो. तो आपल्याला सांगतो की अन्याय कितीही मोठा असला तरी त्याविरुद्ध उभे राहण्याची ताकद माणसामध्ये असते. संख्या, सत्ता किंवा संपत्ती महत्त्वाची नसते, तर धैर्य, एकता आणि स्वाभिमान महत्त्वाचा असतो. भीमा कोरेगाव ही लढाई केवळ भूतकाळाचा भाग नाही, तर ती आजही समाजाला जाग करणारी घटना आहे. समानतेसाठी, माणुसकीसाठी आणि संविधानिक मूल्यांसाठी लढण्याची प्रेरणा हा इतिहास आपल्याला देतो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की इतिहास फक्त राजांचा नसतो, तर तो सामान्य माणसांच्या संघर्षाने घडलेला असतो. भीमा कोरेगाव म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, स्वाभिमान जपण्याचे आणि भविष्य घडवण्याचे प्रतीक आहे. जय भीम.